नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आजचा आपला विषय आहे चातुर्मास। नुकताच चातुर्मास चालू झालेला आहे आणि चातुर्मास हा आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशीपर्यंत असतो। म्हणजे आता 6 जुलैपासून तो चालू झालेला आहे, साधारण नोव्हेंबरपर्यंत चालू राहणार आहे। तर ह्या चातुर्मासात काय काय करायचं, कुठली व्रतं असतात आणि कशासाठी करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। खरं तर ह्या दिवसांमध्ये ऋतुबदल होतो आणि ऋतुबदलामुळे आपली पचनशक्ती कमी झालेली असते आणि त्याच्यामुळेच आपल्या ऋषींनी या दिवसांमध्ये हलका आहार सांगितलेला आहे। त्याचबरोबर उपवास सांगितलेले आहेत आणि म्हणून ह्या चातुर्मासात बरेच काही नियम पाळले जातात। आध्यात्मिकदृष्ट्या सांगायचं झालं तर भगवंताच्या जवळ जाण्याची संधी असते। आत्मा आणि परमात्मा याचा संबंध आपल्याला या दिवसांमध्ये बघायला मिळतो। त्याचबरोबर एका अशा प्रवासाची सुरुवात असते ज्या प्रवासामध्ये तुमचं मन, शरीर सगळं शुद्ध होऊन जातं। आता ह्या चातुर्मासात नियम असतात, कारण गीतेत सांगितल्याप्रमाणे ह्या चातुर्मासामध्ये हलका आहार घेतला पाहिजे। जसं की फळं असतील, पाणी असेल किंवा उपवास तापास असतील, असा आहार ह्या चातुर्मासात घेतला जातो। बरेच वेळा लोक ह्या 4 महिन्यांमध्ये कांदा लसूण वर्ज्य करतात, किंवा मांसाहार असेल, मद्यपान असेल, हेही वर्ज्य केलं जातं। याचं एकच कारण आहे की ह्यामुळे तामसिक वृत्ती जास्त वाढते आणि म्हणून ह्या दिवसांमध्ये हे वर्ज्य केलं जातं। त्याचबरोबर आपल्याला असंही सांगितलं जातं की ह्या दिवसांमध्ये तुम्ही जास्तीत जास्त जेवढं जपजाप्य कराल किंवा साधना कराल, मंत्रपठण कराल, तर त्याचं जे पुण्य आहे तर ते 100 पटीने तुम्हाला मिळत असतं। म्हणजे बघा, या दिवसांमध्ये तुम्ही काय करू शकता की मौन व्रत पाळू शकता, उपवास करू शकता, एकभुक्त करू शकता, त्याचबरोबर गीतेचं पठण करू शकता किंवा एखादा ग्रंथ असेल म्हणजे जसं की गुरुचरित्राचं पारायण करू शकता, नवनाथांचं पारायण करू शकता, स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करू शकता। त्याचबरोबर एखादा असाही नियम तुम्ही करू शकता की एकाच देवतेचे मंत्रजप या चातुर्मासात तुम्ही करू शकता किंवा एखादं देऊळ असेल आणि तिथं तुम्ही रोज जाताय, नमस्कार करताय, मग ते देऊळ कुठलंही असेल, शंकराचं असेल किंवा तुमच्या इष्ट दैवतेचं असू शकतं, तर असाही तुम्ही नियम पाळू शकता किंवा मौनव्रत ह्या दिवसांमध्ये तुम्ही पाळू शकता। तर थोडक्यात काय, तर चातुर्मास म्हणजे आध्यात्मिक डिटॉक्स आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर। आणि म्हणून त्यामुळे ह्या चातुर्मासात तुम्ही सुद्धा असा एखादा नियम करा की जो 4 महिने तुम्ही पाळू शकाल। चला तर मग तुम्ही सुद्धा असा एखादा नियम करा आणि बघा तुम्हाला काय त्याचा अनुभव येतोय। परत भेटू एका नवीन विषयावर, तोपर्यंत धन्यवाद। स्वामी ओम। या चॅनलवर जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा बघा। परत भेटू, तोपर्यंत